आणि आम्ही जातोय जिमला. वीकचा स्टार्ट. निधी यायला सुद्धा उठली कारण ती आज जाणार आहे एका ठिकाणी 9:30 वाजता. मी नाव नाही घेत. जाणार आहे ना ती, जाणार आहे ना तू? ते ना इकडे बघ. पोज कशी देते ना? पोज कसं देतात ग? सांगून दे ना मला कसं देतात. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर जियानानी घरी आली आणि जियानाने सगळ्यांना पोस्ट करून दाखवला काल व्हिडिओ कॉलवर. मम्मी, रोशुताई, आई बाबा असते. चला, मंडे स्टार्ट झाला आणि मंडे म्हटलं की एकदम असं म्हणजे 2 दिवस एवढा आराम होतो आणि मंडेपासून एकदम ऑल ऑफ सडन सकाळी 6 वाजतापासून रुटीन स्टार्ट होऊन जातं. ही हां पोज 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 कसं देत ग असं? अरे बापरे. जेव्हाही मी फोटो काढते ना माझ्याकडे बघत असते, माझा पाय बघेल, मला बघेल कशी करत आहे, काय करत आहे. काय काय असं असं पोज देतात का? पोज देऊन दाखव मला पटकन. असं बघा. चल. आणि काल मोदीजींची स्पीच चालू होती. तर हिने टी व्हीवर बघितलं आणि हिला प्रणवने सांगितलं की तू जे सांगते ना हु इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, तर हे ते आहे. तर ही कशी बोलते माहिती, हे मोदी आहे. इतके एपिक रिॲक्शन्स होते हिचे काल मोदीजींना बघून. मोदीजींना बघितलं ना तू काल, कसे दिसत होते? कसे छान होते. तू फर्स्ट टाइम बघितलं का? तू फर्स्ट टाइम बघितलं? तुझ्या घरी आले होते म्हणते. तुझ्या घरी येतात ते टीव्हीवर? हो, ओके, बरं बरं. आपण भेटू का त्यांना? तुला भेटायचं आहे त्यांना? बरं. मग असं काहीतरी करावं लागेल तुला तुझ्या लाईफ मध्ये, इतकं सक्सेसफुल व्हावं लागेल की तुला ते अवॉर्ड देतील. होणार आहे डॅडी? अभ्यास करावा लागेल त्याच्यासाठी. करशील ना? स्कूलमध्ये जावं लागेल, मग ते भेटतात तुला. भेटशील ना? आता नाही बोलत मी. म्हंटल ना तुम्हाला 9:30चा वेळेचा टाइम. नाव घेतलं. ही नवीन गाणं बनवलेलं आहे. मम्मीचा फोन जेव्हा तिला व्हिडिओ कॉल करून देते ना, मम्मी फोन उचलायच्या आधी असं गाणं म्हणते. जियाना कसं? तिला आजी आवडते. आपण जायचं आजीकडे. आपण जाणार आहे आता थर्सडेला. आपण जाणार आहे आता थर्सडेला. हो, भंडाऱ्याला जाणार आहे आता आपण. जायचं ना? बाय बाय. चला तर जियानाची तयारी झालेली आहे. ती जात आहे आता स्कूलला. दीपालीचा स्वयंपाकसुद्धा ऑलमोस्ट झालेला. तिचा टिफिनसुद्धा पॅक झाला, बॅगसुद्धा पॅक झाली आणि तिचा ब्रेकफास्टसुद्धा झालेला आहे. चला तर आता मी तिला सोडून येतो आणि त्यानंतर मग, कारण भरपूर दिवसानंतर ती जात आहे. तिच्या चेस्टमध्ये कफ होतं त्याच्यामुळे आम्ही काही तिला स्कूलमध्ये पाठवलं नाही. बट आता वेळ आलेली आहे आणि ती एक्सायटेड आहे. चला तर चालायचं का? हो. दूध, मिल्क मिल्क मिल्क. चंदे मिली का इधर? मैंने तो बहुत नंबर शेयर कर दिया है ग्रुप में. आपका आए होंगे कॉल. कौन सा डाले? यादव भैया का मेरा पास था, वो डाला मैंने. दूसरे वाला डाले होंगे लास्ट में. हाँ, जिसको पेमेंट करते हो भैया को. हाँ हाँ वो वाला. हाँ
हो ना, चल ना. एक्साइटमेंट बघा तिची आज. चल दीपाली, येतो हा. बाय. आज वेगळीच एक्साइटमेंट आहे तिची. मग तिला माहित होतं ना आज जर मी काय बोलली तर आता फटके पडले. अरे हो, म्हणून तिने तू समजावलं तिला. डॅडी सारखं जायचं होतं का? बघ लवकर येशील, आपल्याला ना बाहेर जायचंय संध्याकाळी. तिला चप्पल घालून दे ना प्लीज. रोज चाललं टेडी. किती बोलते प्रणव. काय गज या ना, किती मोठी झाली तू. मग किती लवकर मोठी झाली. इतक्या लवकर नाही मोठं व्हायचं ना. तसं ना मुली लवकर मोठी होतात माहिती ना, म्हणजे त्यांना मॅच्युरिटी लवकर येऊन जाते. पोरं डेंडूच राहतात. नाही, पोरं जरा जास्त वेगळ्या फेज मध्ये राहतात. ते मस्तीखोर असतात. बाय बाय. हळू. आज डान्स करायचा आहे तुला? डान्स करशील ना स्कूल मध्ये? हा, बर. तू डान्स करशील का स्कूल मध्ये? बर, ठीक. चला, आता खूप दिवसांनी ती स्कूलमध्ये जाते. तिची एक्साइटमेंट खरंच खूप वेगळ्या लेवलची आहे. दरवेळेस रडायची, बट यावेळेस भरपूर हॅपी आहे. चला, तर मला सुद्धा आनंद आहे गोष्टीचा. पण जो काही अभ्यास पडला त्याचा थोडा रिग्रेट आहे, बट तिची हेल्थ प्रायोरिटी आहे. तर ते जो टीचर स्टाफ आहे तो ते कवर करून घेईल आणि तिला लवकरात लवकर त्या गोष्टी शिकवून. चला, तर मग आजपासनं नवरात्र देखील चालू झाली आहे. तर तिने घातलेला आज व्हाईट थीम आहे, तर त्याच्यामुळे सगळ्यांना व्हाईट ड्रेसमध्ये बोलवलेलं आहे. तर बघू त्यांचं ते आज कशा ॲक्टिव्हिटीज स्पेंड करतात, कारण त्याचा पूर्ण चार्ट आलेला आहे. चला, तर मग आता मी जातो, तिला सोडतो, परत येतो आणि त्यानंतर ऑफिस. आणि मग इव्हिनिंगला कुठेतरी जाणार आहे. कुठे जाणार आहे, कोणासोबत जाणार आहे तुम्हाला कुठे माहिती पडेल. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. हो हो, ठीक. चला, तर झियानाला केला आहे ड्रॉप आणि आता मी जातोय दही घ्यायला, कारण आज आहे दीपालीने बनवलेले छान पराठे. तर सर्दी सुद्धा व्यवस्थित झालेली आहे, तर दही बनत आहे. मला दही खूप आवडतं. चला, तर मग दही घेतो, घरी जातो आणि मग मी पुढचे काम करतो. चला, प्रणव गेला आहे हेअरकटला आणि मी जाते जियानाला घ्यायला, बिकॉज आता वाजले 12:30. आणि आज 2 आठवड्यानंतर जियाना स्कूलमध्ये गेली, पण भरपूर एक्सायटेड होती की तिला स्कूलला जायचं होतं. सकाळी उठूनच मला म्हणते मम्मा मला स्कूलमध्ये जायचं, बिकॉज मी तिला काल विचारलं स्कूलमध्ये जायचं आहे ना, मला म्हणते नाही, बोलली सुट्टी. आई एवढंच बोलली. मी म्हणता फटके खाशील ना आता याच्या पुढे तू बोलली तर, म्हणून मग सकाळी उठून म्हणते की नाही मला स्कूलला जायचं आहे. गेली. चला बघू तिचे रिॲक्शन्स काय आहेत इतक्या दिवसानंतर स्कूलमध्ये गेली तर. आणि आज सगळ्या स्कूलला सुट्टी आहे, फक्त जियानाच्या स्कूलला सुट्टी नाही आहे. म्हणून हा रोड इतका रिकामी आहे. नाही तर इथे इतकं ट्रॅफिक असतं की इथून जायलाच आम्हाला कधी 20-20, 25-25 मिनटं लागून जातात. पूर्ण बसेस असतात. जे मे बी ह्या एरियात राहतात त्यांना माहिती आहे रोड कुठला आहे. आणि आज कोणीच नाही, सगळं रिकामी आहे, बिकॉज आज नवरात्रीचा डे 1 आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला 2 दिवस उशिरा येईल. दुसऱ्यांचा टिफिन खायचा? व्हेरी गुड. तर जियानाला मी एकदा समजवलं होतं, तर टीचर तेच सांगत होती वो देखती है बट मना कर देती है अब किसी का टिफिन खाने के लिए, है ना जियाना? माय गुड गर्ल. चलायचं घरी?
टिफिन फिनिश केला? स्कूल मध्ये मज्जा आली? हा, स्कूलला बाय करून दे. चल बाय. काय? हा, टुमॉरो. आय विल कम टुमॉरो. से येस येस, आय विल कम टुमॉरो. हा, जे ना हेअरबँड हाताला कोणी लावून दिला? कोणी? मॅमनी. अच्छा. असं का केलं? असं का केलं? आता खिचडी खाशील ना? नाही, मग काय खायचं? येस. तर थोड्याच वेळात आम्ही बाहेर जाणार आहे. तर बाहेर कुठे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तर चला, आधी सगळे दिवसभराची कामं करून घेऊ घरातले. अजून आंघोळ सुद्धा झालेली नाहीये. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आता वाजलेले आहेत इव्हिनिंगचे 5:15. माझं ऑफिस सुद्धा आटोपलेलं आहे. ग्रूमिंग करायला गेलो होतो आफ्टरनूनला, ते सुद्धा झालेलं आहे लंच ब्रेकमध्ये. आणि तेवढ्या वेळ दीपालीने जियानाला सांभाळलं, स्कूलमधनं घेऊन आली. तिचा लंच, तिचा आराम सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही निघतोय गावाला जायला. लोवारी सावंगा, जे माझं नेटिव्ह प्लेस आहे, तर तिथे जातो आहे. तर आनंदाची बातमी ही आहे की माझ्या भावाचा मुलगा पियुष चापले याचं MPSC थ्रू MPSC त्यांनी क्लिअर केली आणि त्याला GST ऑफिसर आणि अजून एक पोझिशन आहे त्याला भेटली. कुठली आहे का दीपाली ती? GST ऑफिसर आणि अजून एक आहे, मी तुम्हाला सांगेल पुढे. तर तिथे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तर त्याचा सत्कार तिथे करण्याचा ठरवलेला आहे चापले फॅमिली थ्रू. तर आम्ही सगळेजण आता गावाला निघतोय. जाता आईबाबांना सुद्धा पिक करू आणि मग निघू गावाला जायला. तर आम्हाला अराउंड इथनं 1.5 तास लागेल तिथे पोचायला. त्याच्यानंतर आम्ही तिथे त्या सत्कारामध्ये सहभागी होऊ आणि त्यानंतर मग परत घरी वापस येऊ. तर त्याचं सिलेक्शन जे आहे सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय इथे झालेलं आहे आणि ॲज वेल एज तो GST ऑफिसरसुद्धा आहे. तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण लहान असतानाच ते दोघं पण ट्विन्स आहे ते, पियुष आणि प्रीतम जो तो ऑलरेडी PWDला आहे आणि आता याचं सिलेक्शन MPSC थ्रू झालेलं आहे. तर खरंच ही खूप अभिमानाची बाब आहे. तर लहानपणी त्यांचं आईबाबांचं छत्र त्यांचं हरवलं, त्यामुळे भरपूर चॅलेंजेस, भरपूर स्ट्रगल त्यांच्या लाईफमध्ये होते आणि इट इज व्हेरी नॉर्मल की आईवडील जेव्हा नसतात तेव्हा पुढे आपलं काय होईल, आपल्याजवळ बॅकअप काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर त्यांच्या आजीनी त्याला सांभाळलं आणि भरपूर काही सपोर्ट त्यांनी केला. पण अनफॉर्च्युनेटली लास्ट इयर त्यांचीसुद्धा डेथ झाली. तर आजी आजोबा नाही, आई वडील नाही, त्यांना काका होते ते सुद्धा गेले. तर फॅमिली कम्प्लिटली कोणीच नसल्यासारखं, फक्त ते मुलं आहे. ते त्यांनी अभ्यास केला, इंजिनियर बनले आणि आज या पदावर ते लागलेले आहे. तर खरंच जर इच्छाशक्ती असेल आणि काही गोष्ट अचीव करण्याची जिद्द असेल तर नक्की आपण त्या गोष्टी लाईफमध्ये अचीव करू शकतो. तर वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू पियुष. चला, दीपालीसुद्धा रेडी झालेली आहे, लुकिंग ब्युटिफुल. यू टू. हिचे हेअर राहू दे ना, काय होते असं. हां ठीक. आपण गाडीमध्ये बसूया आणि मग खाऊया, ठीक आहे. कुठनं काढला तू हा? चला, तर ही आहे जियानाची बॅग. गाडीमध्ये गेल्यावर देतो ना, ऐकत जा ना जियाना प्लीज. चला, तर हा आहे आज दीपालीचा लुक. जर तुम्हाला ह्या ड्रेसची जर लिंक हवी असेल तर नक्की आम्हाला DM करा. दीपाली नक्की तुम्हाला याची लिंक शेअर करा. आज कशी दिसत आहे दीपाली माहिती आहे का जियाना? जियाना आज अशी बोल्ड नाही वाटत आहे. आज अशी तू म्हणजे असं, जाऊ दे काय बोलू मी, एकदम अशी साधी, हा प्रेमळ. हा जाऊ दे ना, प्रेमळ आहे बट तसं तुझ्या लुक वरून दिसत नाही ना. ज्या वेळी तू जिम मध्ये येते, जिम करते आणि मग
दादाने लोकांनी कपड्यांवरून आणि फेसवरून जज नाही करायला पाहिजे. राईट. बिकॉज आपण जज काही वेगळं करतो आणि व्यक्ती काही वेगळं असतो. आणि हे माझ्या बरोबर तर नेहमीच होतं. असं बाहेर खायचं नाही, मला आवडत नाही जियाना. एकतर घरी नाही तर कार मध्ये खायचं. तर लोणी सरांना आज मी फर्स्ट टाइम जाणार आहे ना. कधीच मी याच्या आधी गेलेली नाहीये, तर मी फर्स्ट टाइम जाणार आहे. जियाना सुद्धा फर्स्ट टाइम आहे. जियानाचा पण फर्स्ट टाइम आहे. आज आपण ट्विनिंग आहे का रे तू? हो, मी नाही घातलं वाईट, मला ते खूप लूज होत होतं. तू वाईट घालून घालून कंटाळला नाही का? पण ते लूज होत होतं दीपाली. हे छान असं फिटिंग मध्ये वाटतं. चला तर गाडीमध्ये बसलं की जियानाचा टिफिन सुरू झालाच पाहिजे. आणि आता आम्ही सगळ्यात आधी जातोय स्टुडिओमध्ये, बिकॉज मला घ्यायचं आहे नेल पेंट. मॉल जियानासाठी मॉल आहे. हा, ते मला घ्यायचं आहे नेल पेंट. माझे नेल पेंट सगळे ड्राय झालेले आहेत, म्हणून सगळ्यात आधी नेल पेंट घेऊन येऊ. मग मी गाडीत नेल पेंट लावेल. आणि प्रणला ना ह्या सगळ्या गोष्टींची खूप सवय आहे ना आणि त्याला कधीच चिडचिड होत नाही बरं. माझे जर वेळेवरचे कामं राहिले, काही राहिले, त्याला कधीच चिडचिड. त्याचं असं म्हणणं आहे की तू अप टू डेट राहा. चलो चल चल दीपाली चल. इथे हिची चालू आहे जिद्द. नाही, एकदा जर जिद्द यांची पूर्ण केली ना प्रणव, मग वारंवार तेच करतात. म्हणून नाही, आवाज बंद पाहिजे मला. आता कळलं, खूप नाटकी करते. चला तर आम्ही आलेलो आहे झुडिओ मध्ये. दीपालीला घ्यायचं आहे नेल पेंट. सागर बघा लगेच हसायला लागली आता. चल चल चल. होय चलो. चल ना. चला तर हे घेतलेलं आहे दीपालीने नेल पेंट जेल फिनिश. करेल कार मध्ये टाइमपास, कारण 1.5 तास आहे आमच्याजवळ. डब्बा पार्टी लाडू मुरमुरे खाऊन झाले. एक दिवस सकाळी लाडूही खाल्ला एक दिवस. अच्छा हो का. गाडीतच म्हणतो ती डाऊ पाहिजे. त्या दिवशी बाबांचा नाही कधी नाही म्हणे पण तू लाडू दे ना. नाही कधी बोर होऊन जाते, कधी कधी एकच एक खाऊन चेंज काहीची नाही. आता दीपालीने आणले इतवारी मधनं मस्त ड्रायफ्रूट लाडू झालं का. डीमार्ट पेक्षा इतवारा स्वस्त राहतं. बापरे खूप. गोल राऊंड घेऊन. हो का. गोल राऊंड करते. जे ना कसं डान्स करते का तू. गोल राऊंड करते. ते घागरा घेऊन अशी अशी ते घागऱ्याने असं करून. आणि जियाना पोज कसं देत तू माईला सांगितलं का. पोज सांगून दे माईला. ते पाय बघा तिचं खाली.
पाय असा करते. हो का? हे कोणाचा? मम्माची चुंडी. मम्माची. नाही बाजार इथे कोण थांबलंय? ट्रॅफिक जाम लागलं त्याचं काम चालू आहे. डीजे वाटते. गेलो असतो का? चला तर आम्ही सगळेजण गावाला पोहोचलेलो आहे आणि थोड्याच वेळात मे बी ते पण नागपूरवरून निघालेले आहे, प्रीतम आणि पियुष. तर आता थोड्याच वेळात त्यांचा सत्कार होईल, तर ते पुढे मी तुम्हाला दाखवायला. चला. तिकडेच असेल पुढे. इकडे आली का मग? हा इकडनं आहे का पप्पा? इकडनं सेकंड नंबरचे जे आहेत तर हे बाबांचे सगळ्यात मोठे भाऊ आहेत, म्हणजे माझे मोठे सासरे, आणि हे ह्या गावातली एक सरपंच सुद्धा होते. काय झालं का त्यांना? चला, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप प्राऊड फील होत आहे मला. ठीक आहे, थँक्यू. खूप छान अचीव केला लाईफमध्ये. आणि अशीच कन्सिस्टन्सी ठेवा शेवटपर्यंत. चला. चलते तो. अरे बाप रे. नको म्हणा, नको म्हणा, नको म्हणा. जाते तू, जाते. छोटू बेबी खेळायला. तू चलते बाबू. दियाना घेऊन चालायचं का? तू राहून जा इथे. काय शाळा सकाळी. ठीक आहे ना. ठीक आहे.
काकाजी येईल. हो मी घेऊन घेतो हातात तो. त्या आजीला बाय कर बेटा. पियुष म्हणा, पियुष असेल तो. तर ही लाइटिंग काटोलमध्ये होती आणि पूर्ण काटोल सिटी अशीच डेकोरेट केलेली आहे. तर आई हेच सांगत होतं की काटोलमध्ये नवरात्राचं जरा जास्त असतं सगळ्या गोष्टी, म्हणजे देवी वगैरे जास्त बसवतात. तर मी बी इतकं छान डेकोरेट केलं होतं, खूप सुंदर असं. चला तर मग असा होता आजचा दिवस. आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय. मी आलो म्हणून चेंज केली.